एक सुनेत्राताईंचा एक कॉल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण त्यांनी तुम्हाला कॉल केला का तुमची इच्छा होती त्यांनी तुम्हाला कॉल करावे? नाही, इच्छेचा प्रश्न नाही, संवाद होणं. संवाद आहे बघा, मी तर छोटा कार्यकर्ता आहे, मी काय म्हणून त्यांना कॉल करू शकतो. त्यांचा एक कॉल माझ्यासाठी मलाही विचार करणं, अंतर्मुख व्हायला किंवा विचार करायला भाग पडला. आणि मला एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून मी संघटनेच्या पलीकडं, वेगवेगळ्या प्रश्नांच्या पलीकडं, चला आपण एक पोटनिवडणूक म्हणून थांबायला काय हरकत नाही, अशा पद्धतीची माझी भूमिका होती. आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत सर, पुन्हा एकदा बारामतीला आहात. बारामतीमध्ये चंदाबाई भिवा मोठे या मेंढपाळ महिलेवरती काही गावगुंडांनी जो जीवघेणा हल्ला केला होता आणि त्या जखमी आहेत, तिथं उपचार घेत आहेत, त्यांची विचारपूस करणं आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणं, यासाठी मी बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालय आणि संलग्नित महाविद्यालयाला भेट दिली. आता काय नेमकी मागणी या निमित्तानं? गेल्या काही दिवसापासून सातत्यानं सोशल मीडियावरती चर्चा होती या गोष्टीची. नाही, मागणी अशी आहे की इथं मेंढपाळ हा उन्हाळ्यामध्ये पावसाच्या तोंडावरती स्थलांतरित होत असतो आणि हे पिढ्या हे चालत आलेलं आहे. त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर वारंवार जे हल्ले होत आहेत, मला वाटतं आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे. पोलीस डिपार्टमेंटचा धाक राहिला नाही का या गावगुंडांना, आणि अशी घटना घडल्यानंतर त्यांना शिक्षा होत नाही का, हा प्रश्न माझ्यासमोर आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही पाठीमागं 2-3 ठिकाणी मेंढपाळावर हल्ले झाले, आम्ही तिथं गेलो होतो. त्या आरोपींना आजपर्यंत अटक झालेली नाही. मग असं जर अटक होत नसेल, इग्नोर केलं जात असेल आणि मेंढपाळांना कोणी वालीच नाही, अशी परिस्थिती असेल, तर मला वाटतं हे हल्ले असेच वाढत राहतील, कमी होणार नाहीत. बारामतीमध्ये आलेला दुसरं काय प्रयोजन? नाही, बारामतीमध्ये दुसरं काही नाही. आज संध्याकाळी भीमजयंती आहे, त्याच्या अगोदर घिसाडी समाजाची एक बैठक आहे. तिथं त्यांचे काही प्रश्न आहेत. घडशी समाजाची, गुरव घडशी असं म्हटलं जातं, घडशी समाजाची बैठक आहे आणि त्यानंतर जयंतीला उपस्थित राहतो आहे. 2029 कशा पद्धतीनं प्लॅनिंग आत्तापासून सुरू केलेलं आहात का थांबलेला आहात का ते थांबलेलं आहे? 2029ला डिलिमिटेशन आहे. मतदारसंघांची रचना वाढती आहे, बाँड्रीज आता बदलत्या आहेत. महिलांचं रिझर्वेशन आता वाढतं आहे. महिलांचा खूप मोठा टक्का कायद्याच्या सभागृहात दिसणार आहे आणि डिलिमिटेशन आपण बघूया, पण आमचे प्रश्न हे चालूच राहणार आहेत. त्यामुळं मतदारसंघ 2029 निवडणुका आम्ही 24 तास तयार आहोत. फक्त बारामतीच्या पोटनिवडणुकीचा विषय असा होता की ही सहानुभूतीची निवडणूक होती, याची आम्हाला कल्पना होती. पण एक सुनेत्राताईंचा एक कॉल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण त्यांनी तुम्हाला कॉल केला का तुमची इच्छा होती त्यांनी तुम्हाला कॉल करावे? नाही, इच्छेचा प्रश्न नाही, संवाद होणं. संवाद आहे बघा, मी तर छोटा कार्यकर्ता आहे, मी काय म्हणून त्यांना कॉल करू शकतो. त्यांचा एक कॉल माझ्यासाठी मलाही विचार करणं, अंतर्मुख व्हायला किंवा विचार करायला भाग पडला. आणि मला एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून मी संघटनेच्या पलीकडं, वेगवेगळ्या प्रश्नांच्या पलीकडं, चला आपण एक पोटनिवडणूक म्हणून थांबायला काय हरकत नाही, अशा पद्धतीची माझी भूमिका होती. पण यामुळं लक्ष्मण, तुम्ही थांबलात हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण यामुळं लक्ष्मण हाकेंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं नाही का, असं तुम्हाला वाटत नाही का? असं वाटायचा काही प्रश्न होत नाही. तसेही आम्ही कुठल्या पोझिशनला आहोत ते आम्हाला चांगलं माहिती आहे. चळवळ कुठल्या पोझिशनला आहे तेही आम्हाला माहिती आहे. निवडणुकीच्या ह्या सर्व म्हणजे जिथून राजकारण सुरू होतं, जिथं निवडणुकीचा कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये सामाजिक चळवळीमधल्या कार्यकर्त्यांच्या मर्यादा त्यांना माहीत असतात. निवडणूक जिंकणं हारणं याच्यापेक्षा एका महिला उपमुख्यमंत्र्याचा कॉल हा मला अंतर्मुख होण्यास भाग पडणारा होता. याच्यापेक्षा मला याच्याकडे मी जास्त तुम्ही जे बोलता आहात ना, ते अगदी प्रश्न मांडायचे, पोटतिडकीनं मांडायचे, पण ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये मैदानात उतरायचं असतं त्यावेळेस माघार घ्यायची. आंदोलक म्हणून तुम्ही म्हणतात की आम्ही आंदोलक आहोत, तुमचा आवाज तिथं पोचला पाहिजे, विधानभवनात पोचला पाहिजे, हेच तर निवडणुकीचे मार्ग असतात. आणि त्याच वेळेस तुम्ही माघार घेतात. त्याच्यामुळं अनेक गोष्टी चर्चा होती, विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळं लक्ष्मण हाके 45 वर्षाचं आहे. तुम्हीच आत्ता प्रश्न विचारला की 2029चं काय. 2029ला मी मानतोय ना, आम्ही 2 पावलं मागं आलो म्हणजे आम्ही थांबलो असं नाही ना. त्यामुळं आम्ही 2 पावलं मागं येऊन पूर्ण अवलोकन करू आणि माझं कार्यक्षेत्र फक्त बारामती नाही आहे. माझं कार्यक्षेत्र महाराष्ट्र, मराठवाडा, पुढं आत्ता जर संख्या वाढणार असेल, आता मला वाटतं 72 ते 74 लोकसभा होत आहेत. मग 74 लोकसभा होत आहेत, 48+24. मग एवढ्या जर लोकसभांची संख्या माझ्या महाराष्ट्रातून वाढत असेल तर लक्ष्मण हाके 2029ला काय आहे हे मला 2 पावलं मागं येऊन अजून ताकदीनं मला अटॅक करता येईल.
त्यामुळं ही पोटनिवडणूक एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून या सर परत हाच प्रश्न येतो, पुन्हा 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 तोच प्रश्न येतो. त्या मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आत्ता झालेल्या नाहीत, त्या आत्ता 2 महिन्यापूर्वी झालेल्या आहेत. 31 तारखेला त्यांनी शपथ घेतली. मग असं काय झालं की लक्ष्मण हाकेंनी माघार घेतली, हा प्रश्न आहे. हे अचानक झालेल्या गोष्टी नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या. हो, या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या. फॉर्म भरेपर्यंत मी माझे प्रश्न, ओबीसींचे प्रश्न मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडत होतो. ती स्पेस मी कवर केलेली होती. पण निवडणुकीला सामोरं जाऊन अशा दुःखद प्रसंगी आम्हाला मानणारा जो क्राऊड आहे, जो क्लास आहे, त्या क्लासच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये ही माझी भावना होती. कुणाची शिष्टाई यशस्वी ठरली? नाही, शिष्टाई कुणाची म्हणण्यापेक्षा बरीच मंडळी आहेत महाराष्ट्र राजकारणात सर्वोच्च स्थानावर बसलेली मंडळी आहेत. मी नावं घेतलेली आहेत, माझ्या प्रेसमध्ये सांगितलेली आहेत. आणि या सगळ्या लोकांनी ज्यावेळी रिक्वेस्ट केली त्यावेळी बघा, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कुठं थांबावं, कुठं बोलावं, कुठं 2 पावले मागं यावं, कुठं 2 पावलं पुढं जावं, कधी तह करावा. छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा तह करावाच लागला होता. कितीतरी किल्ले, 20-25 किल्ले हे शत्रूला द्यावे मागं घ्यायला नको होती असं म्हणायचा काही प्रश्न येत नाही ना. त्यामुळे 2 पावलं मागं आलं म्हणून मला कोणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न करू नये. आरोपीच्या पिंजऱ्यात कोणी उभा करत नाही, हे ज्याचं त्यानं अर्थ प्रत्येक पद्धतीने. आणि तुम्हालाही नेमकं माहिती आहे काय झालं जरा एकदा सांगून टाकायचं. काहीही झालेलं नाही. लक्ष्मण हाके लढणारा कार्यकर्ता आहे. लक्ष्मण हाके आता 45 वर्षाचा आहे. लक्ष्मण हाके 2029ला महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना आमचे जर प्रश्न नाही सुटले, आमच्या प्रश्नांना जर इग्नोर केलं जात असेल तर 2029ला निश्चित लक्ष्मण हाके काय आहे हे सत्ताधाऱ्यांना दाखवून देईल. शेवटचा प्रश्न विचारतो, 2029च्या लढाईची सुरुवात तर आत्तापासूनच करायला लागेल. तुम्ही 2 वर्षापासूनच केली, पण माघार घेतली तुम्ही आता? नाही, हे बघा, माघार घेतली. एक पोटनिवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या 288 विधानसभा नाहीत. एक पोटनिवडणूक म्हणजे 2029च्या 74 लोकसभा नाहीत. एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा कॉल मला अंतर्मुख करायला लावणारा होता. हे माझं याच्यावर काय बोलणं झालं जरा ते सांगा की, म्हणजे नेमकं अंतर्मुख करायला लावलं, पण नेमकं काय बोलणं झालं एकदा सांगून. बघा, ताई, अनेकांना प्रश्न येतो. हो, ताईंना येऊ घातलेल्या कालावधीमध्ये अर्थमंत्रीपद दादांकडे जे होतं ते ताईंकडे येऊ शकतं. उपमुख्यमंत्री म्हणून तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न डेलिगेशन घेऊन आमच्याकडे या, आपण त्याच्यावरती विचार करू. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आता विचार करू, दादाही तसेच बोलायचे, तू ये, बोलू, आपण मांडू, पण ते होत म्हणतील असं मला वाटत नाही. ताई, एक ओबीसींच्या मुलांसाठी 1 मुलांचं आणि 1 मुलींचं वसतिगृह असावं ही मागणी आम्ही निश्चित सुनेत्राताईंना समजावून सांगू आणि सुनेत्राताई त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेतील. विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे. आता आम्ही ज्या पद्धतीनं विश्वास दाखवूनच आम्ही निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली तर त्या विश्वास पूर्ण करते. आणि खूप अमाऊंट लागत नाही त्या गोष्टीसाठी. 7.5 लाख करोडचं महाराष्ट्राचं बजेट आहे आणि एक 100 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी 2 वसतिगृह, 1 मुलांसाठी आणि 1 मुलींसाठी. ही एवढी माफक मागणी जरी आमची त्यांनी मान्य केली तर आमचा विश्वास सार्थ ठरला. एक शेवटचा प्रश्न विचारतो, अगदी शेवटचा. लक्ष्मण हाके म्हणतात की मला मतदारसंघ मोठे आहेत, भरपूर आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण कशा पद्धतीनं लक्ष्मण हाके आगामी काळात लढणार, कुठल्या मतदारसंघात लक्ष्मण हाके तयारी करतात? आता असं म्हणू नका की मला आता मतदारसंघ वाढणार आहेत त्यानुसार ठरवू म्हणून. हे बघा, डिलिमिटेशनमध्ये लोकसभांचे मतदारसंघ खूप मोठे आहेत आणि माझा इंटरेस्ट विधानसभेपेक्षा लोकसभेत जास्त आहे. त्यामुळं 72 किंवा 74 लोकसभा मतदारसंघ आहेत ना, त्या मतदारसंघामध्ये निर्णायक मतदान आणि वोट बँक ही आम्ही तयार करू. आम्ही म्हणत नाही की प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येईल, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये विनिंगचं मतदान, एवढं मतदान आम्ही तयार करू, एवढा मी तुम्हाला विश्वास देतो. बारामतीत काय सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आता? नाही, प्रचार करायला ही औपचारिकता बाकी आहे. त्या ऑलरेडी जिंकलेल्या आहेत. हे तुम्ही फॉर्म भरायच्या आधी पण तुम्हाला माहिती होतं? हो, पण आमच्या प्रश्नांकडं जर आम्ही महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जर आम्ही म्हटलं असेल आम्ही निवडणुका लढणार आहोत, त्यात वावगं काय आहे? लोकशाहीच्या या सगळ्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आम्ही फॉलो करायचा प्रयत्न केला एक कार्यकर्ता म्हणून. खूप खूप धन्यवाद. तर हे होते लक्ष्मण हाके, त्यांनी आपली भूमिका मांडली. आता यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.